तर काल तुम्ही त्या न्यूजला एक बातमी आली होती की या PSTचं काम थोडं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी खरं तर रणजितदादा या ठिकाणी आहेत. त्यांच्याच काळात या ठिकाणी या PSTला मंजुरी मिळाली होती. त्याचं सुरुवातीला काम चालू झालेलं असताना आम्ही व्हिजिट दिली होती, परंतु नंतर आम्हाला व्हिजिट द्यायची परंतु काही कारणास्तव राहिली होती. आणि आता अंतिम टप्प्यात आला असताना तुम्ही एक व्हिडिओ काढून पाठवला, त्यामध्ये कुठंतरी क्रॅक गेलेलं दाखवलं, काही त्या ठिकाणी त्रुटी दाखवल्या आणि त्या पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही ती सर्व पाहणी केली आणि आता पाहणी केल्यानंतर सरपंचताई आहेत किंवा विशाल पण या ठिकाणी आहेत, उपसभापती, आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्या ज्या काय त्रुटी आहेत, कुठं भिंतीला क्रॅक गेलेले आहेत, कुठं मार्बल या ठिकाणी जी फरशी बसवली त्याला एक ठिकाणी क्रॅक आहे, त्या दुरुस्त करून घेण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत. काही टॉयलेट नव्हतं, त्या ठिकाणी टॉयलेटसुद्धा करून देण्याचं काम भविष्यकाळात या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमातून केलं जाईल. या संपूर्ण म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना, आपला हा दवाखाना आणि अंगणवाडी या तिन्ही इमारतींना जी संरक्षक भिंत आहे ती पूर्ण उंचीची आणि त्यानंतर काटेरी त्या ठिकाणी आपण जे तारेचं कंपाऊंड म्हणतो त्या पद्धतीने कंपाऊंड केलं जाईल, जेणेकरून कुठलीही बाहेरची व्यक्ती या ठिकाणी येणार नाही आणि कुठंही उपद्रवमूल्य या ठिकाणी करणार नाही याची दक्षता भविष्यकाळात घेतली जाईल. आणि जे काही दवाखान्याच्या बाबतीत सुविधा द्यायच्यात, जे काही त्यांना चेंजेस पाहिजे आहेत ते संपूर्ण करून देण्याची या ठिकाणी आम्ही खात्री करून घेतलेली आणि ते करून देऊ.